आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याचा आणि डॉक्टरनं जे काही औषधं लिहून दिलेले आहेत ते घेण्यासाठी केमिस्ट शॉप किंवा मेडिकलमध्ये जाऊन आपला खिसा रिकामा करण्याचा अनुभव तर प्रत्येकालाच असेल. मात्र काही लोक असे देखील आहेत जे की त्या मेडिसिनच्या किमती अफोर्ड करू शकत नाहीत किंवा डॉक्टरकडे जाऊन तेवढी त्यांची फीस अफोर्ड करू शकत नाहीत. तर मग त्यांच्यासाठी नेमकी ट्रीटमेंट कशी असायला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी ज्या लोकांना मेडिसिनवरती किंवा हॉस्पिटलमध्ये जास्त खर्च करायचा नाही त्यांच्यासाठी दुसरे असले कुठले मेडिसिन आहेत का ज्याच्या की किमती कमी आहेत मात्र त्याचा इफेक्ट म्हणा किंवा त्याची क्वालिटी म्हणा ही ओरिजिनल जे काही दुसऱ्या जास्त किमतीचे मेडिसिन आहेत त्यांच्याप्रमाणेच आहेत का? तर त्याचं उत्तर आहे येस, हो आहेत. तसं त्याला आपण म्हणतो जेनेरिक ड्रग. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या जेनेरिक ड्रगबद्दलच माहिती बघणार आहे. त्याला आपण कंपेअर करणार आहे दुसरे जे की जास्त किमतीचे ड्रग आहेत किंवा ब्रँडेड ड्रग आहेत किंवा जे स्टँडर्ड आहेत ह्याच्यासोबत आपण त्याला कंपेअर करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे देखील बघणार आहे की हे जे काही जेनरिकचे मेडिसिन आहेत ते आपल्याला कुठं भेटतात किंवा त्याची MRP किती असते, त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट किती दिला जातो किंवा मार्केटमध्ये जे काही म्हटलं जातं की जे जेनेरिक ड्रग आहेत, जेनेरिक मेडिसिन आहेत तर ते क्वालिटी चांगली नसते त्याची किंवा ते असेच कुठेही मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. तर हे सगळे जे काय आहे ह्याचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मी स्वप्नील आणि फार्माकिंग फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जर तुमच्यापैकी कुणी फार्मासिस्ट रिलेटेड गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करत असेल तर त्याच्यासाठी देखील आपण बरेच काही व्हिडिओज त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील ते या चॅनलवरती अपलोड करतो. तर आणखी त्याच्याबद्दल काही अपडेट हवे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. आपण सुरुवातीला बघूयात आपण ज्या काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत तर त्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये एक डिपार्टमेंट असते, त्याचं नाव आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. ह्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये सतत काही ना काही रिसर्च चालू असतो. म्हणजे की एखादा कुठला डिसीज आलेला असेल तर त्याच्यावरती रिसर्च चालू असतो किंवा एखादा कुठला तरी डिसीज आहे मात्र त्याच्यावरती अगोदर मेडिसिन देखील होते मात्र त्याला रेजिस्टन्स तयार झाला आहे. तर ते रेजिस्टन्स तयार झाल्यामुळं दुसऱ्या सेकंड जनरेशन नेक्स्ट जनरेशनचे जे काही ड्रग आहेत तर त्याच्या रिसर्चसाठी हे वर्क सतत चालू असतं. मग आता रिसर्च चालू असताना समजा एखादा ड्रग मॉलिक्यूल त्याचा रिसर्च लागला म्हणजे एखाद्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये एखादा नवीन ड्रग मॉलिक्यूल जो आहे त्याचं रिसर्च एखाद्या कंपनीनं केलं. आता रिसर्च केल्यानंतर त्याचं ते फॉर्म्युलेशन तयार करतात म्हणजेच की डोसेज फॉर्म तयार करतात. मग ते टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, सस्पेन्शन असेल, सिरप असेल. आता हे त्यांनी फॉर्म्युलेशन तयार केलं. आता फॉर्म्युलेशन तयार केल्यानंतर ते मार्केटमध्ये येण्यासाठी त्याची काहीतरी MRP डिसाईड करायला पाहिजे. मग आता MRP डिसाईड करताना ह्या ज्या कंपनीनं त्याचा शोध लावलेला आहे, रिसर्च केलेला आहे, ती MRP लावताना त्यांना ऑथॉरिटी आहे, त्यांना अशी ऑथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही जो काही रिसर्चसाठी खर्च केलेला आहे. मग रिसर्चमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. रिसर्चमध्ये जे काही सायंटिस्ट असतील, नंतर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नंतर त्याचं रॉ मटेरियल असेल, नंतर त्याच्या ज्या लॅब आहेत त्याचं टेस्टिंग असेल. तर हा सगळा खर्च भरून काढण्यासाठी त्यांना अशी परमिशन दिली जाते की तुम्ही ह्याच्यावरती तुमचा हा खर्च भरून काढण्यासाठी तुमची MRP जास्त लावू शकतात. मग समजा आता एखादा जो काही ड्रग त्यांनी नवीन रिसर्च केला त्याचं मेडिसिनल फॉर्म किंवा त्याचा डोसेज फॉर्म तयार करण्यासाठी त्यांची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ते 10 रुपये आहे. मात्र त्यांनी त्यांचा रिसर्च करण्यासाठी अगोदर बरेच पैसे खर्च केलेत. तर मग त्या कंपन्या किंवा त्या इंडस्ट्रीज काय करतात तर त्यांचा रिसर्चचा जो काही खर्च आहे तो भरून काढण्यासाठी जो प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यावरती आणखी रिसर्चची कॉस्ट भरून काढण्यासाठी आणखी काही प्राईस किंवा कॉस्ट ॲड करतात. आणि ही कॉस्ट ॲड केल्यामुळं काय होतं तर तो जो काही मेडिसिन आहे त्या मेडिसिनची किंमत खूप मोठी होते. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट प्लस रिसर्चचा खर्च प्लस त्यांचं जे काही प्रॉफिट आहे ते, त्याच्यामुळे ह्याच्या किमती खूप साऱ्या होतात. मग हे किती दिवसासाठी असते त्यांना तर हे असते 20 वर्षासाठी. म्हणजे 20 वर्षासाठीचं त्यांना पेटंट दिलं जातं की 20 वर्ष तुमच्या मनात तुम्हाला वाटेल तेवढ्या किमतीनं तुमचा रिसर्चचा खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही त्याची MRP लावू शकतात. आणि तो ड्रग किंवा ते मेडिसिन जे आहे ते दुसऱ्या कुठल्याही कंपनी तयार करू शकत नाहीत. म्हणजेच ज्यावेळेस एखाद्या कंपनीला त्या ड्रगचं किंवा मेडिसिनचं पेटंट दिलं जातं त्यावेळेस ते पेटंट दिल्यामुळं त्या एकट्या कंपनीची मोनोपॉली तयार होते. म्हणजे ती फक्त आणि फक्त एकमेव कंपनी बाजारामध्ये तो मेडिसिनल फॉर्म जो किंवा डोसेज फॉर्म आहे ते तयार करते. त्याच्यामुळं त्या ड्रगच्या किमती ह्या खूप साऱ्या मोठ्या असतात आणि त्यालाच म्हटलं जातं ब्रँडेड ड्रग. म्हणजे ज्यावेळेस रिसर्च झाल्यानंतर ते त्याला काहीतरी एक नाव देतात, त्यालाच ब्रँड म्हणतो आपण आणि ह्यालाच ब्रँडेड ड्रग असं म्हटलं जातं. आता ब्रँडेड ड्रग म्हणजे काय हे तर बघितलं आपण आणि त्याच्या किमती जास्त का असतात हे देखील बघितलं. आता ज्यावेळेस 20 वर्ष संपते त्यावेळेस हे जे काही प्रॉडक्ट आहेत हे दुसऱ्या सगळ्या कंपन्या देखील तयार करू शकतात. मग आता ह्या दुसऱ्या सगळ्या कंपन्या ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस आपण तर बघितलं सुरुवातीलाच की त्याची प्रोडक्शन कॉस्ट जर 10 रुपये आहे तर वरची त्याची जी काही प्राईस आहे म्हणजे त्यांनी जी काही रिसर्चचा वगैरे जो काही खर्च त्याच्यामध्ये ॲड केला आहे त्याच्यामुळे त्याच्या किमती हाय झाल्या.
मात्र ज्यावेळेस हे पेटंट संपतं त्यावेळेस फक्त प्रोडक्शन कॉस्ट 10 रुपये आहे समजा, आणि दुसरं जे काही प्रॉफिट म्हणा किंवा दुसरं जे काही टॅक्सेस आहेत त्याच्यावरून समजा त्याची प्राईस एक 15 रुपयाला असायला पाहिजे. प्राईस म्हणण्यापेक्षा आपण MRP 15 रुपयाला असायला पाहिजे असं म्हणूयात आपण. मग हे जर 15 रुपये MRP आहे तर त्याला आपण म्हणतो म्हणजे की 10 रुपये प्रोडक्शन कॉस्ट प्लस तुमचा जो काही प्रॉफिट आहे हे 15 रुपये ती त्याची MRP झाली. मग त्यालाच आपण म्हणतो जेनरिक ड्रग. हे दिस इज थेरॉटिकल कन्सेप्ट. म्हणजे थेरॉटिकल जर विचार करायचं झालं तर हे असं आहे. मात्र भारतासारख्या आपल्या देशामध्ये काय होतं, ज्यावेळेस एखाद्या कंपनीचं त्यांनी रिसर्च केलेल्या ड्रगचं पेटंट संपतं त्यावेळेस त्या भारतामधल्या इंडस्ट्रीज ज्या कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, त्या ड्रग किंवा डोसेज फॉर्म त्या ड्रगपासून नवीन डोसेज फॉर्म किंवा तशाच प्रकारचे डोसेज फॉर्म तयार करतात. मात्र ते जेनरिक ड्रगच्या अंडर विकत नाहीत, तर ते काय करतात, त्या तयार केलेल्या फॉर्म्युलेशनचं ब्रँडिंग करतात आणि त्यालाच ब्रँडेड ड्रग म्हणून बाजारात विकतात. आणि बाजारात ज्यावेळेस ते ब्रँडेड ड्रग म्हणून विकतात त्यावेळेस त्याची किंमत ही मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटते. हे म्हणजे की ब्रँडेड ड्रगची कन्सेप्ट आपण बघितली. भारतामध्ये काय करतात, जेनेरिकच आहे मात्र त्याचं ब्रँडिंग करतात, त्याची किंमत जास्त ठेवतात आणि त्याला बाजारामध्ये विकायला चालू करतात जास्त किमतीमध्ये. आता प्रश्न येतो, जर आता प्रत्येकाचाच माइंडसेट आहे म्हणजे की प्रत्येक माणसाचा माइंडसेट असतो, ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट कमी पैशामध्ये भेटते त्यावेळेस त्याची क्वालिटी नसते, प्रत्येकालाच वाटतं. मग ते सगळ्याच कशाच्या पण बाबतीत, ते कपड्याच्या असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, काही मेडिसिनच्या बाबतीत देखील लोकांचा गैरसमज तशाच प्रकारचा आहे. लोकांना वाटते जेनेरिक ड्रग जे आहेत हे खूप सारे कमी किमतीमध्ये भेटत आहेत तर त्याची क्वालिटी नसेल. मात्र क्वालिटी त्याची सांगायची, त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर भारत हा असा देश आहे जो की जेनेरिक ड्रग खूप साऱ्या देशांना निर्यात करतो, म्हणजे आपण दुसऱ्या देशांना विकतो. मग त्याच्यामध्ये अमेरिकेसारखे सुद्धा देश आहेत. तर ज्यावेळेस जेनेरिक ड्रगचं भारतामध्ये फॉर्म्युलेशन होतं, ते जे प्रोडक्शन होतं ते अमेरिकेला ज्यावेळेस आपण त्यांना देणार आहे, विकणार आहे अमेरिकेमध्ये, त्यावेळेस त्यांच्या देशामध्ये USFDA म्हणजे की युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे आहे, ते त्याच्यावरती कंट्रोल करतं म्हणजे काय करतं, तर हे जे काही जेनेरिक ड्रग आहेत ह्या जेनेरिक ड्रगच्या त्यांनी वेगवेगळ्या टेस्टिंग करतात आणि त्या टेस्टिंगनुसार जर त्यांना वाटलं की हे आपल्यासाठी योग्य आहे तर ते घेतात. मग जर USFDA टेस्टिंग करते, समजा एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल सिप्ला ही कंपनी आहे, ती भारतामधून आपले जे काही जेनेरिक ड्रग आहेत ते US मध्ये देते, निर्यात करते, तर मग त्याच्यासाठी त्यांना USFDAचे जे काही अप्रूव्हल आहे ते घेणं गरजेचं आहे. म्हणजेच जेनेरिक ड्रग जर सिप्ला मार्केटमध्ये आणते तर त्याला USFDAचं अप्रूव्हल देणं गरजेचं आहे. जर ते अप्रूव्हल मिळालं तरच ते मार्केटमध्ये येणार. मग जर अप्रूव्हल मिळालं तर ते US मध्ये जाणार आणि तर ते भारतामध्ये विकलं जाणार. म्हणजे आणि जर त्याची क्वालिटी नसेल तर ते पास करू शकत नाही आणि ते रिजेक्ट केलं जातं. हे फॅक्ट आहे. मग आता क्वालिटीच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये विचार येतो तर इथं पहिला सांगितलं की हे कंट्रोल करणार आहे आणि ह्याच्यानुसार क्वालिटी कंट्रोल केलं जातं त्याचं. आता दुसरं आहे, भारतामध्ये देखील FDA आहे, त्यालाच आपण फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, ते देखील याच्यावरती कंट्रोल करतं. नंतर तिसरी गोष्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर देखील ह्याच्यावरती इन्स्पेक्शनचं काम करतात. हे झाले 3 गोष्टी. मात्र आणखी जर काय ह्याला काय आणखी जर तुम्हाला आणखी प्रूफ पाहिजे असेल तर 2008मध्ये आपल्या सरकारनं प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना आणली 2008ला. ह्या योजनेनुसार त्यांनी काय केलं तर प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र चालू केले. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र म्हणजे अशी केंद्र जिथे की तुम्हाला जेनेरिकचे मेडिसिन बघायला भेटतील. आता हे जेनेरिकचे मेडिसिन बघायला भेटतील म्हटल्यानंतर आणखी आपल्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा क्वालिटीचं काय, तर आपली प्रधानमंत्री जनऔषधी योजना आहे त्या योजनेअंतर्गत त्या गव्हर्नमेंटनं असं सांगितलं की तुम्ही हे जे काही घेत आहात ह्याची क्वालिटी एकदम व्यवस्थितरित्या आम्ही मेंटेन केलेली आहे. ती कशी मेंटेन केलेली आहे तर गव्हर्नमेंटने सांगितलं की एक WHO GMP नावाची म्हणजे एक कन्सेप्ट आहे. आता हे WHO GMP काय असते, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि GMP म्हणजे गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता ह्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या असतात. ह्या गाईडलाईन्स कशासाठी असतात तर जो काही कुठलंही फॉर्म्युलेशनचं प्रोडक्शन होतं तर त्या फॉर्म्युलेशनचं प्रोडक्शन करताना कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे की कुठल्या गोष्टीमुळं त्याच्या क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होतो, कुठल्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत, ह्याच्या स्टँडर्ड गाईडलाईन्स दिल्या जातात. आणि ह्या गाईडलाईन्सनुसार जर एखाद्या कंपनीनं काम केलं, प्रोडक्शन केलं आणि या गाईडलाईन्सनुसार जर त्यांना WHO GMPचं अप्रूव्हल मिळालं तर त्या कंपनीकडूनच फक्त आणि फक्त आपण जेनेरिकचे मेडिसिन घेतो आणि प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रामध्ये विकायला ठेवतो. हे झाली पहिली गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे ज्या वेळेस आम्ही एखादं मेडिसिन घेतो त्यावेळेस त्याची जी काही बॅच आहे त्या बॅचपैकी रँडमली एखादं सॅम्पल घेतो आणि त्या सॅम्पलचं लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलं जातं NABLमध्ये. आता ह्या लॅबोरेटरी टेस्ट केल्यानंतर जर ह्या टेस्ट पास झाल्या
म्हणजे की ह्याची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी काय आहेत ते ओके आहेत असं ज्यावेळेस समजतं त्यावेळेस हे मार्केटमध्ये डिस्पॅच होण्यासाठी येतं. आता हे क्वालिटीचा पण संबंध संपला, म्हणजे की क्वालिटी तर ओके आहे हे समजलं आपल्याला. पण का आता मॅन्युफॅक्चरिंग खूप सारे इंडस्ट्रीज आहेत, मग खूप सारे इंडस्ट्रीजमध्ये आहेत आणि मेडिसिनचे प्रॉडक्ट पण जेनेरिकचे प्रॉडक्ट देखील मार्केटमध्ये खूप सारे आहेत. मात्र काही कंपन्या आहेत ज्याच्यावरती आपण ट्रस्ट करू शकत नाही. अशा पण खूप साऱ्या कंपन्या आहेत, कारण मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या खूप साऱ्या आहेत भारतामध्ये, तेवढ्या प्रमाणामध्ये कंट्रोल आपल्याला बघायला भेटत नाही. मग आपण करू काय शकतो, तर मार्केटमध्ये मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत ते ब्रँडेड ड्रग पण बनवतात, म्हणजे ब्रँडेड मेडिसिन पण बनवतात आणि जेनरिक पण बनवतात. आता कुठले कुठले आहेत ते, तर सगळ्याच आहेत, भरपूर आहेत. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेण्यासाठी 1-2-3 महत्त्वाच्या घेऊयात. सिप्ला आहे, नंतर अल्केम आहे, डॉक्टर रेड्डीज आहे. ह्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या जेनरिक हे तयार करतात आणि ब्रँडेड हे तयार करतात. मग आता बघा, जर एकच कंपनी जेनरिक हे तयार करते, ब्रँडेड हे तयार करते, मग आता कुठलीही कंपनी असते त्याला त्याचं मार्केटमध्ये व्हॅल्यू टिकवून ठेवायची असते, रेप्युटेशन टिकवून ठेवायचं असते. आता एक लॉजिक लावूयात, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. समजा सिप्ला नावाची कंपनी जेनरिक पण तयार करते, ब्रँडेड पण तयार करते. मग समजा ही ब्रँडेड जे आहे त्याचा तरी इफेक्ट आहे चांगला, म्हणजे त्याची क्वालिटी पण सगळं चांगली आहे, सगळं ओके आहे. मात्र जेनेरिक ड्रग जर त्याची क्वालिटी किंवा त्याचा इफेक्ट म्हणजे इफेक्ट किंवा थेराप्युटिक व्हॅल्यू त्याची किंवा त्याचा बायो इक्वॅलन्स स्टडी ह्या गोष्टी जर सगळ्या ब्रँडेडसारख्या नसत्या तर त्यानं इफेक्ट दाखवला नसता, हे आपल्याला माहिती आहे. मग जर त्यानं इफेक्ट दाखवला नसता, आपल्याला समजलं असतं की अरे सिप्लाचे जेनरिक औषधं जे काय आहेत ते इफेक्ट आपल्याला देत नाहीत, मग आपण काय केलं असतं, ते घेतले नसते किंवा जे काही डॉक्टर प्रिस्क्राईब करून देणार आहेत त्यांनी पण हे दिले नसते. आणि मार्केटमध्ये किंवा ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांचे कॉम्पिटिटर आहेत त्यांना पण वाटलं असतं अरे हे तर जेनरिक तयार करतात आणि हे ओके तयार करत नाहीत, म्हणजे की त्या कंपनीचं रेप्युटेशन हे कुठंतरी कमी होतं. मग जर क्वालिटी कमी देऊन त्यांना रेप्युटेशन कमी करून घ्यायचं असतं किंवा कमी करून घेण्यापेक्षा ते काय करतात, जेनरिकमध्ये देखील त्यांची व्यवस्थितपणे क्वालिटी देतात. मात्र दुसरा एक प्रश्न येतो, हे जेनरिकचे मेडिसिन जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला 80% देखील डिस्काउंट दिला जातो त्याच्या MRPवरती. मात्र दुसरी म्हणजे आपल्याला आता हे माहितीच नाही. आता समजा आपण एखाद्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला एखादं नाव सांगितलं, समजा काय नाव सांगितलं, एखाद्या टॅब्लेटचं नाव सांगितलं, काय सांगितलं समजा आपल्याला पॅन्टोप्राझोल, म्हणजे आपल्याला ॲसिडिटी झाली, आपल्याला अँटीॲसिड घ्यायचे आणि आपण गेलो आणि समजा डॉक्टर पॅन्डे नावाची एक कॅप्सूल आहे ती घेतली आपण. आता डॉक्टर पॅन्डे नावाची कॅप्सूल आहे ते जेनेरिक आहे की ब्रँडेड आहे आपल्याला माहीत नाही. मग गेल्यानंतर त्याच्यावरती जे काही MRP आहे त्या MRPनुसार आपण पैसे त्यांना देऊन येतो. पण जे काही जेनेरिक ड्रग आहेत त्या जेनेरिक ड्रगच्या MRPवरती आपल्याला खूप म्हणजे 80% डिस्काउंट दिला जातो. मग ते कुठल्या मेडिकलमध्ये दिला जातो, जर सर्वसामान्य जे काही मेडिकल आहे तिथं जर गेलो आपण तर आपल्याला माहितीच नाही हे जेनेरिक आहे आणि ह्याला एवढा डिस्काउंट असतो, तर ते आपल्याकडून जेवढी काही MRP आहे तेवढी MRP घेतात. आता ह्याची एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक्झाम्पल सांगताना मी एक महत्त्वाच्या 3 कंपन्या ज्या की टॉपच्या आहेत आणि त्या कंपन्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत त्याचं नाव, त्याची प्राईस, त्याचा त्याची MRP आणि त्याचा PTR. आता MRP म्हणजे काय ते सांगतो आणि PTR म्हणजे काय ते सांगतो. MRPचा फुल फॉर्म होतो मॅक्सिमम रिटेल प्राईस. हे तुम्हाला सगळीकडे बघायला भेटत असेल, कुठल्याही प्रोडक्टवरती त्याची MRP दिलेली असते, मॅक्सिमम रिटेल प्राईस दिलेली असते. आता मॅक्सिमम रिटेल प्राईसचा अर्थ असा होतो की त्या प्रॉडक्टची तुम्ही मॅक्सिमम तेवढी किंमत घेऊ शकतात. ह्याचा अर्थ आणखी असा होतो की तुम्ही त्या किमतीपेक्षा जास्त किमतीला ते विकू शकत नाहीत. म्हणजेच जर 100 रुपये MRP असेल तर तुम्ही 70 रुपयाला विकू शकतात, 80 रुपयाला विकू शकतात, 90 रुपयाला पण विकू शकतात. मात्र MRPचा अर्थ असा घेतला जातो आपल्याकडं की तेवढीच किंमत आपल्याला त्यांना पे करायची आहे, ही त्याचा अर्थ घेतला जातो. दुसरं मी म्हटलं होतं PTRचा अर्थ होतो, PTRचा फुल फॉर्म होतो प्राईस टू द रिटेलर. आता प्राईस टू द रिटेलर म्हणजे काय, एखादं कुठलं फॉर्म्युलेशन तयार होतं, ते तयार झालेलं फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमधून वेंडरकडं किंवा डिस्ट्रीब्युटरकडे येतं. हे डिस्ट्रीब्युटरकडे आल्यानंतर ते मेडिकल शॉपवाल्याला दिलं जातं, मेडिकल शॉपवाला त्याला घेतो. तर जे काही डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडून मेडिकल शॉपवाल्याला किंवा केमिस्ट शॉपवाल्याला तो किती रुपयाला भेटला जातो ह्याला म्हटलं जातं PTR. आता बघा, अगोदरच मी सांगितलं की जेनेरिकचे जे काही मेडिसिन आहेत, जेनेरिक जे काही ड्रग आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 80% डिस्काउंट दिला जातो. आता तो कसा ते बघा, जर PTR म्हणजे की जर एखाद्या मेडिकलवाल्याला जर एखादी टॅबलेट किंवा एखादी कॅप्सूल हे जर कमी किमतीमध्ये भेटलेली असेल मात्र त्याची MRP जर प्रिंटेड जास्त असेल तर तो आपल्याला डिस्काउंट देतो. आता मी एक्झाम्पल सांगतो बघा, अँटासिड टॅबलेट हे एक्झाम्पल का सांगतोय तर प्रत्येकाला हे माहीत असते म्हणून हे एक्झाम्पल मी सांगतोय. आता अँटासिडमध्ये 3 कंपन्या सांगतो मी. एक आहे डॉक्टर रेड्डीज,
दुसरी आहे अल्केम आणि तिसरी कंपनी आहे ती म्हणजे आपली सिप्ला. तर बघा, डॉक्टर रेड्डीजचं डॉक्टर पॅन्डी नावाची कॅप्सूल आहे, ज्याच्यामध्ये की पॅन्टोप्रॅझोल आणि डॉम्पेरेडॉन हे कंटेंट असतं. तर त्या पॅन्टेप्रॉझोल आणि डॉम्पेरेडॉन नावाचंच कंटेंट असणारा अल्केम नावाची जी कंपनी आहे त्यांचा पण प्रॉडक्ट आहे आणि त्याचं नाव आहे पॅन्डी. तेच कंटेंट असणारा सिप्ला नावाचा प्रॉडक्ट आहे, त्याचं नाव आहे पॅन्टोसेक DSR. आता हे तिन्ही पण कंपन्या वेगवेगळ्या आहेत, पण तिन्ही पण कंपन्याचे जे काही कंटेंट आहेत, जे काही नावं वेगवेगळी आहेत, पण कंटेंट त्याच्यामधलं तिन्हीचं पण सेम आहे. आता जर आपण डॉक्टर रेड्डीजनं तयार केलेली जे डॉक्टर पॅन्डी आहे त्याचं जर प्रिंटेड MRP बघायला गेलो तर त्याच्यावरती प्रिंटेड MRP आपल्याला बघायला भेटते 205 रुपये. मात्र त्याचा जर PTR बघायला गेलं, हा PTR जो आहे तो मी जे काही बिल आहेत त्या बिलवरून घेतलेला आहेत, म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत तिथून मी हा कलेक्ट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 205 रुपयाचं जो काही डॉक्टर पॅन्डीची प्रिंटेड MRP आहे त्याचा PTR आहे 47.35 किंवा एक राऊंड फिगरमध्ये 50 रुपये पकडा, म्हणजे की मेडिकल किंवा केमिस्ट शॉपवाल्याला हे 50 रुपयाला मिळालं. आता त्याची MRP आहे 200 रुपये, भेटलं त्याला 50 रुपयाला. तर हा आहे जेनेरिकचा प्रोडक्ट. त्याच्या रेटवरूनच आपल्याला समजते की एवढ्या किमतीचा एवढ्या कमीमध्ये भेटतोय. तर बघा, 50 रुपयाला भेटला ते 205 रुपयाला विकणार. जर तुम्हाला माहीत नसेल हा जेनेरिक आहे आणि ह्याच्यावरती डिस्काउंट भेटला जातो तर मग तुम्ही त्याला 205 रुपये देणार. जर प्रॉफिटचा विचार करायचा झालं, 50 रुपये समजा त्याच्या खिशातले आणि 150, म्हणजे की 300% आसपास त्याला प्रॉफिट होतो त्याच्यामध्ये. आता दुसरी कंपनी सांगतो अल्केम. अल्केमचा आहे पॅन्डी नावाचं प्रोडक्ट. त्याची जी प्रिंटेड MRP आहे ती आहे 190 रुपये आणि जो काही त्याचा PTR आहे तो आहे 135 रुपये. म्हणजे हा जो काही प्रॉडक्ट आहे हा ब्रँडेडमध्ये मोडला जातो. मग ह्याच्यामध्ये पण बघा प्राईजमध्ये आणि PTRमध्ये किती सारा डिफरन्स आहे. मग जर MRP आणि PTRचा जर आपण डिफरन्स बघितला तर आपण एक गोष्ट विचार करू शकतो की आपण ज्यावेळेस कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला काहीतरी प्रमाणात MRPवरती डिस्काउंट द्यायला पाहिजे. हे नंतरचं पॅन्टोसेक DSR नावाचा सिप्ला या कंपनीचा प्रॉडक्ट आहे, ज्याचे की MRP बघायला गेलं तर ते आहे 114 रुपये आणि त्याचा PTR आहे फक्त आणि फक्त 34 रुपये. म्हणजे MRP आणि PTR मधला फरक तुम्ही बघू शकतात. त्याच्यावरून तुम्ही विचार करा की हे जेनेरिक ड्रग आहेत, ह्याच्यावरती 80 ते 90% एवढा डिस्काउंट देणं हे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. म्हणजे हे दिला तरी इट्स ओके आणि आपण तो घ्यायला पण पाहिजे. मात्र तुम्ही जर साध्या मेडिकलमध्ये जात आहात, तुम्हाला माहीत नाही की हा जेनेरिक आहे की हा ब्रँडेड आहे आणि तुमच्याकडून जेनेरिकचा प्रॉडक्ट ब्रँड जे काही MRP आहे त्या MRP नुसारच विकला जातो, ज्याच्यावर की तुम्हाला काहीतरी डिस्काउंट द्यायला पाहिजे होता. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे की आपल्याला माहीत नाही, आपण जेनेरिक नको म्हणतो, मला नको आहे जेनेरिक. मात्र जे जेनेरिक तुम्हाला माहितीच नाही की काही वेळेस तुम्ही जेनेरिकच घेत आहात, मात्र त्याची MRP जी देत आहात ती ॲज पर प्रिंटेड MRP देत आहात, जी की देणं गरजेचं नाही. तुम्हाला डिस्काउंट त्याच्यामध्ये भेटायला पाहिजे. मग आता ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, हे कुठं जाऊ शकतो आणि कुठं फक्त आपल्याला जेनेरिक मेडिसिन फक्त मिळू शकतात. मी पाठीमागं पण बोललो की प्रधानमंत्री जन औषधी परियोजना आहे, त्याच्या अंतर्गत त्यांचे जे काही स्टोअर आहेत जिथे की फक्त आणि फक्त जेनेरिकची मेडिसिन तुम्हाला बघायला भेटतील. त्या मेडिसिनच्या किंवा त्या जर मेडिकलमध्ये तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला जे काही मेडिसिन पाहिजे आहेत ते आणि त्याच्यावरती 80 ते 90% डिस्काउंट एवढं डिस्काउंट देऊन ते तुम्हाला भेटेल. तर आता मग ह्याचे जेनेरिक मेडिसिन कुठं आहेत, तर त्याच्यासाठी प्रधानमंत्री जे काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटनं जनऔषधी सुगम नावाचं ॲप्लिकेशन आणलं. हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरवर देखील भेटून जातं. ह्याच्यावरती तुम्हाला जे काही जेनेरिक मेडिसिन आहेत त्याच्या किमती किती आहेत ते बघायला भेटेल. त्याचेच कंपेअर तुम्हाला स्टँडर्डसोबत करून दिलं जाईल, म्हणजे ब्रँडेडसोबत, आणि दाखवलं जाईल की ह्याच्यामध्ये एवढा पर्सेंटेजचा गॅप आहे हे. आणि जे काही जवळचे तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तिथून जवळ कुठं आणखी कुठले आहेत तर ते मॅपद्वारे दाखवलं जातं, किंवा जवळचे जे काही मेडिकल आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला त्या ॲपमध्ये बघायला भेटतात. आता आपण बघितलं की बाबा MRP प्रिंटेड एवढी आहे आणि PTR तर एवढा कमी आहे, तर मग हे MRP डिसाईड कोण करतं, तर MRP डिसाईड करताना 2 प्रकारचे ड्रग आपण बघतो. एक आहे शेड्यूल ड्रग, दुसरा आहे नॉन शेड्यूल ड्रग. आता हे शेड्यूल ड्रग आणि नॉन शेड्यूल ड्रग काय असतं, तर शेड्यूल ड्रग म्हणजे असे ड्रग असतात की ज्याच्यामध्ये एक इसेन्शियल ड्रगची लिस्ट असते आणि त्याच्या जे काही किमती आहेत ते DPCO 2013च्या अंडर जे की आपले नॅशनल फार्मास्युटिकल प्राईज ऑथॉरिटी आहे ही ठरवते आणि त्याच्यापेक्षा जास्त किंमत ही त्या प्रॉडक्टवरती आपण प्रिंट करू मॅन्युफॅक्चरर किंवा कंपन्या ज्या आहेत ते प्रिंट करू शकत नाहीत. हे शेड्यूल ड्रगच्या बाबतीत झालं. मात्र नॉन शेड्यूल ड्रगच्या बाबतीमध्ये असं काही कंट्रोल नाही. त्याच्यामुळं नॉन शेड्यूल ड्रगचे जे काही MRP आहे ते मॅन्युफॅक्चरर त्यांना वाटेल त्या किमतीमध्ये त्यांना वाटेल तेवढी ते प्रिंट करतात. फक्त त्याच्यामध्ये अट एवढीच आहे की तुम्ही
एका वर्षाला त्याची जी काही MRP आहे त्याच्यामध्ये 10% जास्तने वाढ करू शकत नाहीत. एवढाच क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या जे काही प्राईस आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बघायला भेटतो. आता हे बघितलं आपण प्राईस वगैरे 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 सगळ्या गोष्टी. मात्र आणखी एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे, ती म्हणजे जर 2019-20चा केमिकल अँड फर्टिलायझर डिपार्टमेंटनं केलेला सर्वे आहे 2019-20चा, त्यांनी सर्वे केला की पाठीमागच्या काही वर्षामध्ये जेनेरिक मेडिसिनचा सेल MRPनुसार किती होत होता आणि त्याच्यामुळे लोकांच्या खिशातले पैसे किती वाचत होते. तर ज्यावेळेस सुरुवातीला 2008च्या आसपास होतं त्यावेळेस त्याचा सेल जो आहे तो खूप मिनिमम होता. मात्र 2019-20मध्ये जेनेरिक मेडिसिनचा सेल 433 करोड एवढा झालेला आहे आणि ज्यावेळेस 433 करोड एवढा सेल झाला त्यावेळेस 3000 करोड एवढ्या रुपयांची लोकांच्या खिशातील म्हणजे एवढ्या रुपयांची बचत झाली. म्हणजे की जे काही आपण लोक आहोत आपल्या खिशातून 3000 करोड रुपये खर्च व्हायचे वाचले हे जेनेरिक मेडिसिनचा यूज केल्यामुळं. ह्याच्यावरून देखील आपण विचार करू शकतो की जेनेरिक मेडिसिनचा म्हणजे जी काही अवेअरनेस आहे ती वाढते आहे की कमी होत आहे. तर जर प्रेफर करायचं झालं तर जे काही मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्याचे जेनेरिक मेडिसिन आपण घेऊ शकतो आणि ते आपण म्हणजे नकळत तर काही ठिकाणी आपण घेतोयच. तर मग जर आपल्याकडे समजा काही जे लोक अफोर्ड करू शकत नाहीत, ज्यांना त्याच्यावरती खर्च करायचा म्हणजे खर्च कमी करायचा आहे किंवा तर ते लोक हे अशा प्रकारचे मेडिसिन यूज करू शकतात किंवा जेनेरिक मेडिसिन घेऊ शकतात. मात्र जेनेरिक मेडिसिन घेताना काळजी घ्या की ते चांगल्या कंपनीचं असावं, चांगल्या कंपनीनं मॅन्युफॅक्चर केलेलं असावं आणि तुम्ही ते जिथून कुठून घेत असाल तिथं तुम्हाला डिस्काउंट दिलेला पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे. इथं आपण थांबूयात. आणखी काही महत्त्वाचे पॉईंट असतील तर मी तसे व्हिडिओजमध्ये सांगेन. आणि जर काही म्हणजे हे मी सांगितलं की प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र त्यांचं ॲप्लिकेशन तर आहे, मात्र जर काही ठिकाणी तसं काही मेडिकल नसतील किंवा जनऔषधी केंद्र नसतील, मात्र काही असे पण मेडिकल आहेत जिथे की फक्त आणि फक्त जेनेरिक मेडिसिन भेटतात आणि तिथं तुम्हाला डिस्काउंट दिला जातो. तर व्हिडिओमध्ये जर तसं कोणी बघणार असेल म्हणजे तसं जर कोणी मेडिकल तसं कोणाचं असेल तर त्यांनी त्यांचं ॲड्रेस म्हणा किंवा नंबर देऊ शकतात, जेणेकरून जर त्या आसपासच्या एरियामध्ये कोणी असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तिथून ते मेडिसिन हे उपलब्ध करून घेऊ शकतात. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.